नमस्कार. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत. भेंडीची भाजी तर सर्वच बनवत असतील. एकदा अशा पद्धतीने चटपटीत अशी ही भेंडीची भाजी बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही भाजी तयार होते. इथे पण भेंडी 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण मधून चिरा पाडून अशा पद्धतीने भेंडी आपण चिरून घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भेंडी चिरून घेऊ शकता. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर इथे आपण 10-12 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत. मिक्सरमध्ये सुद्धा हा ठेचा तयार करून घेतला तरीसुद्धा चालेल. फक्त पाण्याचा वापर न करता हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता लसूण आणि मिरची छान परतून झालेली आहे. लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर इथे आपण एक मोठ्या टोमॅटोचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेला एक टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. टोमॅटो एकाद मिनिटभर परतून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. म्हणजे टोमॅटो छान मऊसर असं शिजला जातो. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो छान मऊसर असं शिजलेलं आहे. तर इथे झाकण काढून एकदा आपण टोमॅटो परतून घेणार आहोत. टोमॅटो परतून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. 1 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट नसेल तर कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. इथे आपण लक्षात ठेवा हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. तुम्हाला तिखट कितपत भाजी आवडत असेल त्याप्रमाणे लाल तिखटाचा वापर करायचा आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. हिंग आवडत असल्यास वापरू शकता. नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे आता पावडर मसाले एकाद मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. पावडर मसाले परतून झालेले आहेत. पावडर मसाले परतून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर एकदा परतून घेणार आहोत. सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा म्हणजे भेंडी आणि टोमॅटो छान मऊसर शिजली जातात. चिरून घेतलेली भेंडी आपण आता मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. शक्यतो भेंडी कवळी घ्यायची म्हणजे भाजी छान वाफेवर शिजली जाते. मसाल्यामध्ये आता भेंडी आपण व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. टोमॅटोला जे पाणी सुटेल त्या पाण्यावरच आपण ही भेंडी वाफेवर शिजवून घेणार आहोत. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण इथे आता भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफेवर ही भेंडी शिजवून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपण मिठाचा वापर केल्यामुळे भाजीमध्ये मीठ छान मुरलं जातं आणि भेंडी छान मऊसर अशी शिजली जातात. 5 मिनिटं झालेली आहेत. इथे झाकण काढून पाहू शकता साधारण पाणी सुटलेलं आहे भाजीला. भाजी आता व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत. भाजीला पाणी सुटलेलं असलं तरी भाजी बिलकुल चिकट होत नाही. अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. ही भाजी बनवताना लक्षात ठेवा लसणाचा आणि टोमॅटोचा थोडासा जास्त वापर करा म्हणजे भाजीला चव छान येते. इथे आपण कांद्याचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे लसूण आणि टोमॅटोमुळे भाजीला चव छान येते. भेंडी छान मऊसर अशी शिजलेली आहेत वाफेवर. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने ही ठेचा वापरून भेंडीची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. या नुसत्याच भाजीबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही भाजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. इथे आपण आता आमटी बनवणार आहोत. नमस्कार. नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळला असेल तर एकदा अशा पद्धतीने अख्ख्या मसूरची आमटी बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी ही आमटी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते. तर ही आमटी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. 1 वाटी अख्खा मसूर आपण इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. इथे मी मसूर कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हा मसूर शिजवून घेऊ शकता. इथे आपण मसूर शिजण्यापुरतं पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत. इथे आपण बारीक चिरलेला 1 कांद्याचा वापर करणार आहोत. त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट इथे आपण 1 ते 1.5 चमचा वापरणार आहोत. घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. तुम्ही जो घरामध्ये कोणता लाल तिखट वापरता त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत.
मसूर छान मऊसर शिजण्यासाठी इथे आपण पोहे कातोच्या चमच्याने 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. इथे आपण आता सर्व मसाले मसूरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. मसाले मिक्स करून झालेले आहेत. कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्यांमध्ये मसूर छान शिजवून घेणार आहोत. 2 शिट्या झाल्यानंतर इथे आपण गॅस बंद केलेला आहे. साधारण कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून इथे पाहू शकता मसूर छान मऊसर असा शिजलेला आहे. एकदा आपण आता मसूर व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत. मसूर इथे आता गरम असतानाच इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे जेव्हा आमटी बनवतो त्यावेळेला त्यातील पाणी वेगळं होत नाही आणि मसूर वेगळा होत नाही. तर इथे तुम्हाला कितपत आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. मसूर गरम असतानाच गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे मसूर वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. तर इथे आता मसूर आपण व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे. शिजवतानाच आपण घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. इथे आपण आता मसूर शिजल्यानंतर 1 चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. गरम मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा आपण ठेचून घेतलेला आहे. ठेचून घेतलेला आलं आणि लसूण इथे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता लसूण छान परतून झालेला आहे. या आमटीला थोडंसं लसणाचा जास्त वापर करा म्हणजे चव छान येते. तर इथे आता लसूण छान परतून झालेलं आहे. लसूण परतून झाल्यानंतर फोडणीमध्येच अर्धा चमचा आपण घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये मसाल्यांचा वापर केल्यामुळे आमटीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले फोडणीमध्ये परतून झालेले आहेत. आमटी आता फोडणीला देणार आहोत. अगदीच जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नक्कीच 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण स्लो गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी उकळून घेणार आहोत. आमटीला छान उकळ आलेली आहे. आमटीला उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आमटी साधारण थंड झाल्यानंतर छान तर्रीदार अशी ही आमटी तयार होते. इथे आमटी साधारण थंड झाल्यानंतर पाहू शकता छान तर्रीदार अशी आमटी तयार करून झालेली आहे. मस्त गरमागरम वाफळता भात आणि गरमागरम ही आमटी आणि कांदा असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.